नमस्कार. महाराष्ट्रातील 2022च्या सत्तांतर नाट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेले 2 दिवस सलग सुनावणी घेऊन आहे बुवा आमचं लक्ष या खटल्याकडे हे दाखवून दिलं. त्याबद्दल त्यांना सगळ्यांनी आपण धन्यवादच द्यायला हवेत. आता पुढच्या आठवड्यात पुन्हा या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार असल्याचं वृत्त वाचनामध्ये आलं. देशभरातील सगळ्या न्यायालयांमध्ये लाखो खटले वर्षानुवर्ष प्रलंबित असल्याची खंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हा व्यक्त करत असतात. आणि प्रत्यक्षात त्यांच्याच समोरील एक अत्यंत असा महत्त्वाचा खटला तब्बल 4 वर्षांनंतरही केवळ सुनावणीच्याच पातळीवरती राहतो. तेव्हा मग देशभरातील प्रलंबित खटल्यांच्या बाबत त्यांच्या टिप्पणीला तसं फारसा काही गांभीर्य राहत नाही का. ते असो, गेल्या 2 दिवसातील या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि त्यांच्यासोबत त्या खंडपीठात असलेले अन्य 2 न्यायाधीश जॉयमाल्या बागची आणि व्ही मोहना यांनी ज्या टिप्पण्या केल्या, जी भाष्य केली, त्या आधारे अनेकांनी वेगवेगळे निष्कर्ष काढलेले आहेत. तुम्ही का त्यावरती काही भाष्य करणारा व्हिडिओ करत नाहीत असं मला आपल्या काही नियमित प्रेक्षकांनी कालही विचारलं, आजही सकाळी विचारलं. त्यावेळी मी त्यांना हे म्हणालो की प्रत्यक्ष निकाल येईपर्यंत त्या विषयाबाबत, त्या खटल्याबाबत बोलायला तसा काही फारसा अर्थ नसतो असं यापूर्वी काही प्रकरणांच्या निकालांमधून लक्षात आलेलं आहे. हे सगळं सुरत गुवाहाटी प्रकरण ज्या वेळेला घडलं त्यावेळेला सरन्यायाधीश असलेले चंद्रचूड यांनी तर उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांची सत्ता पुनर्स्थापित करण्याचा, ती सत्ता, त्यांचं मुख्यमंत्रीपद पुनर्स्थापित करण्याचा पर्याय आमच्यासमोर उपलब्ध राहिला असता असं थेट भाष्य केलेलं होतं. तेव्हाचा तो काळ्या टोपीवाला निर्लज्ज आणि महाराष्ट्रद्रोही राज्यपाल कोश्यारी याने आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन त्यावेळी ती बहुमत चाचणीचा आदेश दिला होता असंही थेट भाष्य सरन्यायाधीशांनी तेव्हाच्या चंद्रचूड यांनी केलं होतं. एखाद्या राजकीय पक्षामधील अंतर्गत मतभेद हे विधिमंडळात बहुमत चाचणीसाठी कारण ठरू शकत नाहीत. राज्यपालांची कृती मर्यादा भंग करणारी आहे असं न्यायाधीशांचं भाष्य होतं. आणि राज्यपालांची कृती लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे असंही परखड भाष्य त्यावेळच्या सरन्यायाधीशांनी केलं होतं. तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या त्या सगळ्या टिप्पण्यांमधूनच एकनाथ शिंदे यांची तेव्हाची ती कृती संपूर्णपणे असंविधानिक आणि बेकायदेशीर असल्याचं पूर्णपणे स्पष्ट झालेलं होतं. मात्र पुढे काय झालं मित्रांनो, बहुधा त्यांच्या डोळ्यांसमोर जज लोया यांची ती फोटोला हार घातलेली प्रतिमा आली की आणखीन काय झालं ते आपल्याला ठाऊक नाही. परंतु मग त्या प्रकरणाचा निकाल येणं तर लांबच राहिलं, सुनावणी सुद्धा सलगपणे पुढच्या काळामध्ये होऊ शकली नाही. आणि तशा परिस्थितीतच सरन्यायाधीशांची चंद्रचूड यांची ती कारकीर्द संपली आणि एकनाथ शिंदे यांची घटनाबाह्य असंविधानिक मुख्यमंत्री पदाची कारकीर्द मात्र सुरू राहिली. पुढच्या काळात ते बागेश्वर धामच्या बाबाचे भक्त भूषण गवई साहेब आपल्या देशाचे सरन्यायाधीश झाले. त्यावेळी पुन्हा एकदा या खटल्याबाबत निकाल येण्याच्या महाराष्ट्रातील सुजाण जनतेच्या अपेक्षा बळावल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात काहीही झालं नाही. आणि आत्ताचे सरन्यायाधीश तर आधीपासूनच अनेक बाबींमुळे चर्चेत आणि वादात राहिलेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. कॉक्रोच वगैरे सगळं त्यांचे उद्गार आणि त्यानंतर जे काही घडलं ते सगळं प्रकरण आपल्या समोरच आहे. मागील 2 दिवसातील या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळच्या त्यांच्या टिप्पण्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठातील अन्य 2 न्यायाधीशांपेक्षा वेगळ्या असल्याचं आपल्याला आढळतं. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि व्ही मोहना यांना त्या सत्तांतर नाट्यामध्ये निवडणूक आयोगानं मर्यादा ओलांडली आणि असंविधानिक बाबी घडल्या असं वाटतंय, तर सरन्यायाधीशांना मात्र पूर्णपणे तसं वाटत नाही असं त्या तिघांच्या टिप्पण्यांवरनं त्याचं नीट वाचले आपण की आपल्याला जाणवतं. अजून एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून बाजू मांडली जाईल सुप्रीम कोर्टात आणि त्यानंतर मग कदाचित पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या वकिलांना कपिल सिब्बल यांना काही वेळ शेवटची संधी दिली जाईल आणि मग प्रत्यक्षात निकालाची प्रक्रिया सुरू होईल. या सगळ्यात अजून किती दिवस जातील ते ठामपणे या क्षणी कोणीही सांगू शकत नाही. खरं तर मित्रांनो, आपल्या लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे प्रकरण आहे. भारतीय जनता पार्टीने सगळ्या देशभर हे एकनाथ शिंदे प्रकरणासारखे लोकशाही आणि संविधान विरोधी प्रकार केले
त्याबाबत या खटल्याच्या निकालातून स्पष्टता येऊ शकेल असं अनेक कायदेतज्ञांचं मत आहे, जे यापुढे कायमस्वरूपी उपयोगी पडेल. आणि म्हणूनच या खटल्याचा निकाल तातडीने लागायला हवा होता. परंतु त्याबाबतही तारीख पे तारीख असंच मागचे तब्बल 4 वर्ष सुरू राहिलं हे आपण पाहिलं. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदही उपभोगलं विना अडथळा, आणि आता उपमुख्यमंत्री पदही ते उपभोगत आहेत. समजा आपण असं मानून चालू की आता निकाल त्यांच्या विरोधात येईल, कारण मित्रांनो यात असं आहे की सगळ्याच गोष्टी गैर असंविधानिक पद्धतीने झालेल्या आहेत, बेकायदेशीर पद्धतीने झालेल्या आहेत, आणि सुनावणीत त्या सगळ्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे निकाल द्यायचा तर तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच द्यावा लागेल हे पुरेसं स्पष्ट आहे. अन्य पर्यायच न्यायालयासमोर उपलब्ध नाही, आणि त्यामुळे तो निकाल देण्याची वेळ आपल्यावर येऊच नये. सत्ताधाऱ्यांची नाराजी झेलणंच नको, त्यापेक्षा निकाल लांबवणं उत्तम, असं या खटल्याबाबत सुरुवातीपासून घडत असल्याचा दावा यापूर्वी विधी क्षेत्रातील मान्यवरांनी केलेला आहे. परंतु आता समजा ते सगळं बाजूला राहून निकाल एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या विरोधात आला तर त्यांचं त्यातून आता काय नुकसान होणार आहे? त्यांना त्या निकालातून नक्की कोणत्या स्वरूपाची शिक्षा होईल? मला वाटत नाही फारसं गंभीर असं काय होईल. फार तर त्यांची कृती असंविधानिक होती, त्यांनी राजकारणात अनिष्ट पायंडा पाडला, लोकशाही मूल्यांची त्यांनी मोडतोड केली, तिलांजली दिली वगैरे म्हटलं जाईल. निकाल तेव्हाच 2022 मधल्याच 5-6 महिन्यात आला असता तर कदाचित एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवून मुख्यमंत्री आणि आमदारकीपासून त्यांना निष्कासित करता आलं असतं त्या पदांपासून. आता तर त्यांची ती टर्म संपून सुद्धा तब्बल 2 वर्ष उलटलीत. त्यांच्या सोबतचे आमदार ते सगळे 50 खोके खाऊन पिऊन पचवून आता पार झालेले आहेत. आता काय त्यांना शिक्षा मिळणार? फार तर मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंचंच, असं त्या निकालातून समोर येऊ शकेल. एक तेवढाच धक्का एकनाथ शिंदे गटाला बसू शकेल, आणि तसं झाल्यास, तसं घडल्यास ते भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होतील, किंवा मग बच्चू कडू आणि प्रहार संघटना आहेतच, ती तजवीज त्यांनी त्यासाठीच करून ठेवलेली आहे. मागेच तसं बोललं गेलं. आता लगेचच काही कोणत्या निवडणुका सुद्धा नाही आहेत, आणि जवळ अफाट पैसा आहे सत्तेच्या बळावर मिळवलेला. त्या जोरावर नवीन पक्षाचं नाव आणि निशाणी पोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ सुद्धा मुबलक आहे. त्यामुळे जरी उद्धव ठाकरेंना दिलासा देणारा निकाल आला तरी माझ्या मते तो निकाल जरूर असेल, परंतु न्याय नसेल. ज्या लोकांनी संविधानिक मूल्यांची तोडमोड करून आपल्या लोकशाही व्यवस्थेला कलंकित केलं, आपल्या राज्याला अधोगतीच्या मार्गावर नेलं, बेकायदेशीर मार्गाने सत्ता हस्तगत करून आपल्या महाराष्ट्राचा पूर्ण सत्यानाश करून टाकला, त्यांना त्या निकालातून शिक्षा काय मिळणार आहे? नैतिकतेची चाड तर त्यांना अजिबात नाहीच, कारण ती जर असती तर मुळातच त्यांनी हे सगळं कांडच केलं नसतं. त्यामुळे आता जरी निकालपत्रातून त्यांच्यावरती काही कोरडे परखडपणे ओढले गेले तरी त्याचा साधा ओरखडा सुद्धा त्या लोकांच्या मनावरती, हृदयावरती उमटणार नाही हे निश्चित. न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निर्णय दिला तर महाराष्ट्रासह देशभरातील सुजाण नागरिकांना समाधान निश्चितच होईल. परंतु 2022 नंतर महाराष्ट्र जो अदानीच्या दावणीला बांधला गेला, इथले असलेले उद्योग आणि येणारे उद्योग जे मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर गेले, इथल्या सामाजिक सलोख्याला, सद्भावनेला जे ग्रहण लागलं, इथे जी बुवा बाबागिरी सगळी बोकाळली, इथल्या जनतेला नको असलेले जे मोठमोठे प्रकल्प जबरदस्तीने त्यांच्यावर लादण्यात आले, अजूनही लादण्यात येत आहेत, इथल्या निसर्ग संपदेची, पर्यावरणाची जी अपरिमित अशा प्रकारची हानी मागच्या 4 वर्षांमध्ये करण्यात आली, हे राज्य जे प्रचंड ओझ्याखाली गुदमरून गेलंय, इथल्या कायदा सुव्यवस्थेचा जो सगळा बट्ट्याबोळ झाला मागच्या 4 वर्षात, या अशा सगळ्या दुर्दशेची भरपाई त्या निकालातून कशी काय होईल? सर्वोच्च न्यायालयाचा एक हा निकाल लांबला, परंतु त्याचे जे प्रचंड भयानक असे दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले, आणि भारतीय जनता पार्टीने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढच्या काळात बिनधास्तपणे हाच भयंकर खेळ मांडला, त्याची जबाबदारी कोणावर असणार आहे? असंविधानिक, अनैतिक मार्गांचा अवलंब करून सत्तेमध्ये येणारे लोक कधीही राज्याचं आणि देशाचं भलं करत नसतात. ते त्यासाठी मुळात सत्तेत आलेलेच नसतात. त्यांचे स्वतःचे किंवा त्यांच्या पाठीमागे असणाऱ्यांचे स्वार्थ साधण्यासाठी ते सत्तेत आलेले असतात.
आपण अशा प्रकरणांमध्ये सुनावणी पुढे ढकलतो किंवा पुढची एक तारीख देतो, तेव्हा ती केवळ एक पुढची तारीख नसते अन्य खटल्यांसारखी, तर त्या दरम्यान ते अयोग्य मार्गाने सत्तेत आलेले लोक देशाला आणखीन ओरबाडतात. ती एक पुढची तारीख म्हणजे त्यांना देश ओरबाडण्यासाठीची आणखीन काही दिवसांची संधी उपलब्ध झालेली असते. आपल्या आदरणीय सर्वोच्च न्यायालयाला, सरन्यायाधीशांना हे कळलं तर किती बरं होईल मित्रांनो. त्यामुळेच निकाल आता कदाचित येईल, परंतु त्यातून न्याय होईल का हा प्रश्न मला काल परवा ही सुनावणी सुरू झाल्यापासून पडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या विषयावरती? या विषयाच्या बाबत जरूर कळवा मला. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहिल. इथेच थांबतो. धन्यवाद.